पण जे आपल्या शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे काही मी सोडलेलं नाही, पण देशाची लढाई म्हटल्यानंतर मी देशभक्त, जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो असं म्हटलं तर आम्ही काही देशभक्त नाही? देशभक्त आहोत ना? आणि म्हणून मी फडणवीसांना सांगतोय की ज्या कोणाला देशभक्त या शब्दाबद्दल आक्षेप असेल ते फडणवीस असले तरी ते देशद्रोही आहेत. पहिल्या या देशद्रोह्यांना आपल्याला गेट आउट सांगायला पाहिजे. मग पाकिस्तानची भीतीच दाखवतात आम्हाला. साधा मुद्दा आहे की महाराष्ट्रातले उद्योग सगळे गुजरातला घेऊन जात आहेत. आणि आपण जर का त्यांना प्रश्न विचारला तर फडणवीस म्हणतात की गुजरात काय पाकिस्तानात आहे का? माहिती आहे आम्हाला, गुजरात आमचाच आहे, आपल्या देशाचं एक अविभाज्य राज्य आहे ते. आणि गुजरातवरती सुद्धा इंडिया आघाडीचं सरकार अन्याय नाही करणार. पण महाराष्ट्राचं ओरबाडून तुम्ही तिकडे नेता आहात. महाराष्ट्र जसं गुजरात हा काय पाकिस्तानमध्ये आहे का प्रश्न विचारताय, तर मग माझा महाराष्ट्र, आमचा महाराष्ट्र, छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा काय अफगाणिस्तानमध्ये? आणि म्हणून मी माझ्या कालच्या सभेत म्हटलं की शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र मी शहा, मोदी आणि अदानींचा होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही. आणि जे जे इकडे आमच्याशी मस्तीत वागतील त्यांची मस्ती कशी जिरवायची हे आमच्या सगळ्या सैनिकांना, मर्द शिवसैनिकांना चांगलं माहिती आहे. म्हणून मी फडणवीसांना सुद्धा सांगतोय की काल जसं शिवसैनिकांनी ढाल टाकली त्याबरोबर तुम्ही पाय लावत पळत आला तिकडे आणि माझ्या सैनिकांवरती तुम्ही गुन्हे दाखल केलेत, महिलांवरती हात उगारलात, हे तुमचं हिंदुत्व दळभद्री. ही अशी नीच सडलेली मानसिकतेची जी माणसं आहेत त्यांना आता सत्तेतून तडीपार आपल्याला करावंच लागेल. आणि मला खात्री आहे आपण सगळे एकजुटीने यांना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि तूर्त आपली रजा घेतो. मात्र विजयाच्या मिरवणुकीला मी नक्की येणार हे वचन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.